अरे ये जरा कमी का दाताला पर रेडाक्स मारलाय ना. ये जाऊ द्या माझ्या 2 लय भारी आयटम यायला लागले. काय रनिंग आहे का कॉलेजला? हा अहो असं नका रागाने बघू कसं होतं काळ सप्पा सप्पार होते. लय रागाने बघायला लागले. हा जरा बघा प्रेमाने आम्ही ऐक इथं प्रेमाने भेटलं बरं वाटन जरा. होय हा काय चाल नाही. अरे लय भारी पीस होते रे. लय भारी पी लयच भारी होती. तरी गेले ना हातातून. जाऊ दे परत एक दुसरं कोणतरी असंच बघायचं आली तर आली का सापडलं आता. हा तुला काय म्हणत होतो मी ते जरा कमी खा. ते कमीच करू. पहिले बघा हे लक्ष द्या. तू ताई ओळखलं का? ओळखलं ताई. नाही छेड काढायची असेल तर काढा. अजून दुसऱ्याची बहीण म्हणून जिला छेडत होता ना ती तुझीच बहीण होती. अगं मी छेडत नव्हतो माझे. काय करत? छमलो आणि छेडत नव्हता. वा रे वा. अरे तिथंच वाजवणार होते पण म्हणलं माणसात कशा भावाला वाजवावं ना त्याच्यामुळे मग कंट्रोल केला. दादाला येऊन सांगितलं घरी. दादा म्हणला थांब. खरी चूक तुझी आहे. तिथं माणसं ते नाही त्याला भर चौकात नागडा करून मारायला पाहिजे होता. आता कसं वाटतंय? हा स्वतःच्याच बहिणीला मारले ना शिट्ट्या. काय बोलायचं ते बोलला ना बरं झाले. दुसऱ्यांच्या बहिणीची जो इज्जत करत नाही ना त्याला अशीच शिक्षा भेटली पाहिजे. हे करायला जातो का रे तू कॉलेजला? हा हे धंदे करतो तू कॉलेजच्या नावाखाली? अरे तुझी लहान बहीण तुला मारती राव. काहीतरी वाटू दे जनाची नाही तर मनाची तरी. मी फक्त तिथं बसलो होतो दादा आणि माझा मित्र म्हणला की बोल. परत खोटं बोलू नको. पहिली चूक ती तिला छेडून केली. दुसरी चूक आता ती आवरू बी नको सावरू पण नको. झाली ना चूक झाली आहे तुझ्याकडून. हा आणि आता आहे ना एक काम करा. रक्षाबंधनला राखी पौर्णिमेला भाऊबीजेला थोडीफार लाज वाटू द्या आता तिच्याकडून ओवाळून घेताना. हा प्रत्येक दिवशी तुला तिची आठवण येईल आणि हा प्रसंग आठवल. याला लाज वाटेल का दादा? वाटतंय तुला याला लाज वाटेल? अगं ताई झालं ना चुकून आता इथून पुढे नाही करणार मी. हा इथून पुढे आता काय करायचं रस्त्यातनं कुठली बी पोरगी चालली ना तिच्यात आपली बहीण आई ही बघायची. हा म्हणजे ह्याच्यामुळे काय होईल आता तोंड बांधलेलं असलं ना सगळ्याच मुलींची इज्जत करशील तू. मी ओळखलंच नाही सकाळी वेगळा ड्रेस घातला होता ना. हा बघा नशीब मग मी या ड्रेसवर गेले. मला कळालं तरी माझा मोठा भाऊ काय दिवे लावतोय बाहेर बसून है ना. झालं ना ताई इथून पुढे नाही करणार दादा असं. इथून पुढे करायचं तरी आमची काय हरकत नाही. बिंदास करा. तुम्ही ज्या नजरेने लोकांच्या आया बहिणीकडे बघता ना त्याच नजरेने इतर पण तुझ्या बहिणीकडे बघतील. आता आपण सांगणार बी नाही आपला भाऊ. माझी तर इच्छाच नाही राहिली. माझं त्या मैत्रिणी समोर काय झालं माहिती तुला? कशी अवस्था झाली. किती लाज वाटली असेल मला. जाऊ दे काय त्याला करायचे ते करू दे. चल तू. तुमचं पण पेशंट आहे का इथं? हा काय आडनाव तुमचं? काय आडनाव? आमचं ठोंबरे. ठोंबरे. कुठे राहिलो तुम्ही? आम्ही इकडेच गावात. गावात. अल्ला का आमची एक सोयरीक जमली आता ते ठोंबरे मध्ये. तुम्हीच का? तो विजय विजय. हा 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 मुलगा आहे. तुम्हालाच पाहिलंय का ते? आमचीच भाऊकी. असं काय? काय करता तुम्ही? मी काय नाही कॉलेज झाले. हा पुढं आता लग्नानंतर मग पाहायचं. शिकाय बिकायची अजून इच्छा आहे का? हा म्हणजे करायचंय पुढं. मुलगी चांगली आहे तुमची. हो. जर आपलं सोयरीकीला विचारपूस करायची. काय झालं? नाही काय झालं म्हणजे आपली माहिती घ्यायची माणसांची आधी. काय आहे कशी आहेत कुठली आहेत. म्हणजे गावात आमचं नाही कोणी ओळखीचं. मध्यस्थी चांगला होता का पण? हा नाही काय ते पोराचं आहे ना जरा वेगळा विषय. काय विषय म्हणजे? वेगळा विषय म्हणजे त्याचा आधी साखरपुडा झालता लग्न मोडलं.
आम्हाला नाही सांगितलं काही. तुम्हाला कोण सांगणार आहे तोंडाने? हा, माणसं लपून ठेवतात. आता मग आमची जवळची भावकी आहे, पण आपल्याला करायला खरं म्हणायची सवय. अहो पण ही लपवणारी गोष्ट नाही ना. आता काय, जाऊ द्या मुर्द्या, नकाले मनाव घेऊ तुम्ही बरं का. नाही पण माझी एवढी सोन्यासारखं लेकरू मला क्लिअर करायला पाहिजे होतं ना त्या लोकांनी पहिलं. आता काय, माणसं सगळी खरी असतात वय कुठं, होय ताई? हा, पण असेल काहीतरी समजा त्याच्यामुळे नसेल सांगितलं. जाऊ द्या मुर्द्या, आपलं काय बाबा, आमचं नाव नका सांगू म्हणजे झाले. नाही नाही तुमचं नाव नाही सांगणार, पण बरं झालं तुम्ही आम्हाला हे कानावर घातलं. बरं येऊ का मग, आमचं वाट बघत असतात. या तुम्ही. चला आपण पण जाऊ. चला. का बोलवलं? बोलायचं होतं थोडं म्हणून. बोल की. आज तुमचं कोणतरी नातेवाईक भेटला होता हॉस्पिटलला आम्हाला. त्यांनी सांगितलं तुमचा साखरपुडा झाला होता पण मोडला. झालतं ना साखरपुडा. मग हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? मला काही एवढं गरजेचं नाही वाटलं ते सांगावं म्हणून. अहो गरजेचं म्हणजे का मोडला, निदान असं काय झालंय? माझं तर माझ्या घरच्यांनी सगळं बॅकग्राऊंड वगैरे सांगितलं, किती मुलं बघितले किती नाही, कशामुळे नकार दिला. मग तुम्ही का नाही सांगितलं हे? ते का मोडला माहिती का, ज्या मुलीबरोबर साखरपुडा होता त्या मुलीचं दुसऱ्या मुलावर प्रेम होतं म्हणून मोडला. मग जर हे तुम्ही आधीच सांगितलं असतं तर मग आईच्या आणि माझ्या मनात गैरसमज नसता झाला. नाही पण सांगणारच होतो मी. आणि ते हे पण म्हणले का मुलगा चुकीचा निवडलाय तुम्ही, मुलगा व्यवस्थित नाहीये, तुम्हाला व्यसन वगैरे आहे काही? हे बघा असं तर सांगा. नाही व्यसन वगैरे काहीच नाही. मग? आणि नेमकं कोण आलतं? मला त्यांनी नाव नाही सांगितलं त्यांचं, पण अशी तब्येत होती त्यांची जरा. चुलत काहीतरी म्हणले नातेवाईक आहेत तुमचे. मला नाही सांगता यायचं कोण होते, कारण त्यांनी एवढं सगळं सांगितलं. मग त्यांना त्यांचं नाव विचारावं हे आम्हाला ते सुधारलंच नाही. आम्ही पेशंटला भेटायला गेलो होतो तेव्हा ते तिथे दिसले. नाही लक्षात आलं माझ्या की कोण आला असेल ते. आणि मग आम्ही काय बोलले तर आईने सांगितलंय नाही आपण लग्न मोडू म्हणून. का म्हणजे दुसऱ्यांचं ऐकून? दुसऱ्यांचं ना ऐकून नाही, त्यांनी एवढं स्पष्टपणे सगळं सांगितलं का आई, आता आई काय आईच्या जागी दुसरं कुणी असेल तर हेच म्हणून. माझ्या डोक्यात पण शंका आलीच ना, म्हणून मी तुम्हाला बोलून म्हणलं काय असेल ते स्पष्ट विचारावं. बरं तुला तसं वाटतंय का मी तसला मुलगा आहे म्हणून? नाही वाटत म्हणूनच मी तुम्हाला फोन करून बोलवलं. वाटत असते तर मी नसतं बोलवलं तुम्हाला. बरं ठीक आहे चालतंय, मी घरी येऊन बोलतो आईशी. ठीक आहे. येऊ का? हा. चल हाच होता ना? हा हेच होते. अरे बाबा काय करतो तुला माझ्या बदनामी करायची? अरे बदनामी कुठे केली मी? आता पाहुणं भेटलं दवाखान्यात म्हणून थोडंफार बोललो त्यांच्याशी. काय बोलला? तेच की आपलं भावकीच आहे आमची, चांगले संबंध आहेत, आधी साखरपुडा झालता म्हणून. झालं तर ठीक आहे, मोडला ते बी सांगितलं, पण का मोडलं ते का नाही सांगितलं? आता सगळंच कसं सांगणार मी, ते उगाच चुकल्या गेल्या वाटेल. हा मग तुम्ही लय नीट सांगितलं का? अहो तुम्ही चुकल्याच केल्या गप्पा मारायच्या नावाखाली. आणि तुमचं जर खरंच मी मनाला लावून यांच्याशी भांडले असते, माझा संसार चालू व्हायच्या आधीच मोडला असता. हेच पाहिजे होतं का तुम्हाला? अहो तसं नाही, पण म्हणलं आपलं माहिती असावं म्हणून. अहो आधीच समज आहे ना, भाऊकीच्या नावाने लय बोलतात एकाचं दोन. निदान वागू तरी नका तसं. एक खराब असला ना सगळ्यांचं नाव खराब होतं. तसं नाही केलं, ते बोलतात ना ते बरोबर आहेत. असतेत काय असे नासके? सख्या भावासारखा जीव लावला मी याला आणि असं वागतोय. अहो पण तुम्ही केलं का असं यांच्या बरोबर? यांनी काय केलं होतं तुमचं? अहो काय नाही, माझ्या मामाच्या पोरीबरोबर यांचं लग्न करायचं असं आई म्हणली होती, पण यांनी केलं नाही. त्यामुळे आमचे घरातल्यांना राग आहे यांचा. का राग आहे? मला नव्हती पसंत, बळत करू का लग्न? आणि ती शिकलेली बी नव्हती. बघाई तुला सांगत होते ना यांचा काय दोष नाहीये. तू म्हणली नाही, लगेच लग्न बिग्न मोडलं, सगळं संपलं. अगं निदान नाण्याची दुसरी बाजू तरी बघत जा. अहो पण तुम्हाला माहितीये का एखाद्याचं लग्न मोडणं म्हणजे किती मोठं पाप आहे.
जाऊ दे आता, तुम्ही पण पाहुणे होणारे, झालं गेलं सोडून द्यायचंच, नका मनात ठेवू काय. अहो काय झालं गेलं सोडून द्या दादा, एवढं सोप्या नसतात सगळ्या गोष्टी. सगळं करायचं आणि शेवटी फक्त म्हणायचं झालं गेलं सोडून द्या, चुकलं माझं. काय करताना बोलताना विचार करून बोलत जा. पण पाहुणं, तुम्ही जर आम्हाला पहिलं सांगितलं असतं ना या साखरपुड्याच मोडलेलं, तर आम्ही यांच्यावर विश्वास सुद्धा ठेवला नसताना एवढं वाढलं बी नसतं. अगं पण त्यांचा दोष काय आहे आई? त्यांचा काय दोष होता त्यांनी सांगायला? त्या मुलीने लग्न मोडलं ना, यांचा काय दोष होता त्याच्यात? पण यांनी आपल्याला सांगायला पाहिजे होतं ना, म्हणजे आपण विश्वासच ठेवला नसता ना. बरं जाऊ, चला या तुम्ही मला सोडवायला. चला येतो. अहो आता हो का क्लिअर झालंय, चहा पिऊन जा. आम्ही आमच्या दारातून कोणाला जाऊन देत नाही असं बिना साखरचं आणि बिना चहा पिल्याचं. बसा, तुम्ही जरी चुकले असले ना, किती झालं तरी तुम्ही माझी होणारी सासरवाडीचे. हा, मी माझी पायरी चुकून नाही देणार. गोड तोंड करून जा. मी चहा करून आणते, बसा तुम्ही. अहो हम्म? काय करताय? काय नाही ते कोणाला किती काय द्यायचं ते लिहून ठेवतात, पगार आल्यावर द्यावं लागेल ना. बघा ना तेवढं लग्नाचं लय महाग लागले ते, आणि त्यांच्या घरातलं एकुलतं एक लग्न आहे. अगं एवढं लांब मुंबईला कसं जमल बरं? आणि जाऊ दे, एवढं थोडे जवळचं आहे तुझ्या, पर मावस बहिणीच्या पोरीचं लग्न आहे. अहो हा पण आम्ही लहानचे मोठे एकत्र झालोय. मावस बहीण म्हणजे मामाच्या इकडे एकत्र यायचो आम्ही. हा बघ, तुझ्यापासून काही लपून नाही. सध्या आपली परिस्थिती नाही एवढी, आणि लग्नाला जायचं म्हणजे असं मोकळ्या हाताने थोडं जाता येतं, काहीतरी घ्यावं लागेल ना यार. परत आणि तुला तर माहिती, वॉचमॅनच्या नोकरीत एवढा पगार नाही, आणि अजून पगार बी नाही झाला, आणि हे उधारी बी द्यायच्यात. कसं शक्य आहे? एवढ्या बारीला की त्यांना सांग काहीतरी की जमणार नाही, किंवा आजारी किंवा असं म्हणून की यांना सुट्टी भेटत नाही. सांगते काहीतरी, नका काळजी करू, सांगते मी काहीतरी. ए अरे बोल ना, का तोंड पाडून बसलाय? तोंड पाडून येतं काय करू, तशीच अवस्था झाली माझी. काय झालंय काय? हा, अरे मला दुसरी नोकरी बघतो का रे, ते वॉचमॅन मध्ये ना त्या पगारात पैसेच पुरत नाहीत मला. अरे पैसा इमानदारीत कमवला ना पुरतच नसतो, त्यासाठी काहीतरी झोल झापाटच करायला लागतो. ते झोल झपाटा मी कसं करणार, आपल्याला माहित बी नाही ते कसं करायचं. आता मी साधा सफाई कामगार म्हणून लागलो होतो, हे कशाच जीवावर. आता तू काय काम करतो? वॉचमॅन. हा मग सोपं आहे. मी काय करतो माहितीये का, आता तू स्क्रॅप यार्ड मध्ये काम करतो ना, हा स्क्रॅपच्या इथं असतं सगळं तुझं काम. हा, ते माझ्या ताब्यात असते. हा, मी आहे ना ट्रक पाठवून देईन रात्रीचा. तू काय करायचं, फक्त तिथले 2-3 कामगार तयार करायचे, आणि स्क्रॅपचं मटेरियल सगळं माझ्या ट्रक मध्ये टाकून द्यायचं, भारीतलं. अरे पण तसं काय घोटाळा नाही व्हायचा ना? आपली सेटिंग आहे, तू नाही विचार करायचा. आणि घोटाळा बिटाळा असलं काय होत नाही रे, आणि झालं तरी निस्तारायचं. मग पैसा कमवायचा आहे ना, मग वाईट व्हायलाच लागतं. इमानदारीत पैसा ना आता. हा चालतंय, पण पण बिन काय नाही. ठीक आहे, 20,000 रुपये ऍडव्हान्स. 20,000 मिळाय का एवढा पगार तरी तुला? नाही. हा, आठवड्यातनं 2 खेपा करेन मी. 20,000 रुपये देईन एका खेपाचं तुला. ते 20,000 तुझं भागन, आणि ते कामगार आहेत का ते, त्यांना 1,000 2,000 देऊन टाकायचे. चालतंय ना. संध्याकाळी ट्रक तुझ्या इथे येईन, मॅनेज करायचा. लोडच करून देतो संध्याकाळी. हा चल जा. येऊ का? हा चल. किरण, हे किरण, काय हो? इकडे. काय हो? 20 लग्नाला जायची तयारी कर. लग्नाला जायची मध्येच कस काय? आता जाऊ, आता पैसे आहेत म्हणलं जाऊन येऊ लग्नाला. आणि बरं दिवस झालं त्यांना बी भेटलो नाही ना, लांबचे का असा ना, येऊ जाऊ. पैसे कुठून आणले तुम्ही? पैसे आणल्यात, तुला काय करायचं, कुठून आणले, कसे आणले. जाऊ लग्नाला, आणि मस्त एक आयर घेऊ मोठं. हे बघा, लग्नाला जाऊ हे ते ठीक आहे, पण तुम्ही पैसे कुठून आणले मला ते सांगा आधी. अगं
पैसे दिले माझ्या एका मित्राने. कुणी दिले आणि किती आहेत ते? 20,000 आहेत. असंच तुमच्या मित्राने 20,000 रुपये दिले? बापरे, भेटावं लागेल ना मित्राला. अगं असंच नाही. मग हा बघ, तुला तर माहिती माझे वॉचमॅनगिरीत एवढा पगार नाही आणि त्याच्यात आपलं काही भागत नाही. आणि एवढं प्रामाणिक राहून काम करून ना काय उपयोग नाही. त्याच्यामुळं मी एक ठरवलंय की 2 नंबरचा धंदा करायचा. काय? हो. आणि हे पैसे त्या मित्रांनी दिलेत की त्याचा टेम्पो येणार संध्याकाळी. मी जिथं काम करतोय ना तिथं ते स्क्रॅप त्याच्या टेम्पोत भरून द्यायचं. आठवड्यातून किंवा महिन्यातून 2दा येईल आणि 20,000 रुपये भेटत जाते ना आपल्याला. हा का? हा. अरे वा, म्हणजे ज्या ताटात खायचं त्याच ताटात आहे का नाही. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती हो मला, पैशासाठी तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाता म्हणून. करणार तरी काय? अहो करणार तरी काय म्हणजे आपण दिवस रात्र कष्ट करू, तुम्ही काम करताय मी पण काम करन ना. मी तशी जॉब शोधतीच आहे, मला जॉब लागन, काहीतरी काम करेल मी, दोघं मिळून 2 पैसे कमवू. आपल्याला राहायला घर आहे, 2 टायमाचं खायला भेटतंय, इमानदारीत जगतोय आपण. काय गरज आहे या 2 नंबरच्या पैशाची? आणि हा पैसा किती दिवस टिकणार आहे आणि किती सुख येणार या पैशाने? काही सुख भेटणार नाही यांनी, फक्त घरात तळतळाट होणार, दिवस रात्र किरकिर चालू होणार. आणि हा पैसा घरात येईल ना तर एखाद्याच्या तळतळटीचं येईल, एवढं लक्षात ठेवा. आणि आपण गरीब जरी असलो ना तर आपला प्रामाणिकपणा आणि आपण किती व्यवस्थित काम करतो ना हेच शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहणार आहे. गरिबाचा खरा प्रामाणिकपणा त्याचा दागिना आणि त्याच्या कामाशी प्रामाणिकपणा असतो. त्याच्यामुळं हे खरंच नका, हे सोडून द्या. कशाला देऊन टाका त्याचे पैसे. नका, नको नको चुकीचा पैसा आपल्याला तो. बरोबर आहे तुझं. पैशाची लालच लागली होती का मला, देऊन टाकतो मी त्याचे पैसे. नको ते आपल्याला तळतळाट.